रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण एकादश श्राद्ध या तिथीविषयीची माहिती पाहणार आहोत. एकादश श्राद्ध या तिथीला श्राद्ध करावे का? सर्व पितृपक्ष श्राद्ध, पूजन, जेवण, नैवेद्य चालू आहे. या पंधरवड्यातील एक तिथी येते, ती म्हणजे एकादशी श्राद्ध तिथी. तसेच शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी एकादशी श्राद्ध तिथीला आपण श्राद्ध घालावे का, असा प्रश्न आपणास पडला असेल तर याचे उत्तर या व्हिडिओमधून देणार आहे. एकादशी तिथीला उपवास केला जातो. या कारणामुळे घरात स्वयंपाक करून नैवेद्य दाखवणे, जेवू घालणे या परंपरा श्राद्ध करणे वर्जित मानले जाते. म्हणजे श्राद्ध करू नये असे नाही, तर एकादशी तिथीला श्राद्ध घालू नये. याऐवजी आपण सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध पूजन करू शकता. तिथीला जर आपण श्राद्ध करत असाल तर याचे दोष त्या श्राद्ध करणाऱ्या, दान करणाऱ्यास लागते. या एकादश श्राद्ध तिथीला जर तुम्ही ब्राह्मण जेवू घालत असाल तर त्यांना फक्त उपवासाचे किंवा फलाहार म्हणजे फळ खायला द्यावे. एकादशी तिथीला तांदूळ खाऊ नयेत, तांदळाचा भात खाऊ नये, तांदळाचा भात करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. आणि श्राद्ध घालताना खीर, वरण, भात, आमटी पदार्थ नैवेद्य करावेत लागतात. परंतु एकादशी तिथीला तांदूळ स्वयंपाकात वापरू नये, म्हणून आपण एकादशी श्राद्ध हे द्वादश श्राद्ध या तिथीला करू शकता. परंतु मित्रांना, नैवेद्य आपण बनवू शकता, परंतु आपण फक्त खाऊ शकत नाही, कारण एकादशीला हे वर्जित आहे. आपण पिंडदान करू शकता. गाईला, कुत्र्याला, मुंग्याला, कावळ्याला खायला द्या. पिंडदान किंवा श्राद्ध करताना ब्राह्मणाला फलाहार द्या. अशा प्रकारे आपण एकादशी श्राद्ध तिथीला पिंडदान किंवा पितृपक्ष श्राद्ध करू शकता. अशा प्रकारची होती ही एकादश श्राद्ध विषयीची माहिती. कशी वाटली ते कमेंट